नमस्कार. सध्या सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या जोरात सुरू आहे. सर्वच पक्षांच्या कॉर्नर सभा मोठ्या जोरात सुरू आहेत. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कॉर्नर सभेचे आयोजन करत मतदारापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल नई जिंदगीत कॉर्नर सभा संपन्न झाली. या कॉर्नर सभेत राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांचे भाषण प्रभावी ठरले. काय म्हणाले राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे नेते उमेश पाटील पाहूयात. आज सत्ताधारी पक्षात अजितदादा, आज काँग्रेस पार्टी असेल, अजून कुठला पक्ष असेल, इथं वेगवेगळ्या पद्धतीने भाषण करून जात असतील. तुमचे प्रश्न सोडवू शकत नाहीत, लक्षात घ्या. आज आमच्या समाजातल्या कुठल्याही लोकांवर अन्याय झाला, जर कोणी अन्याय केला, जातीवाद केला, भांडण केलं, त्या ठिकाणी या ठिकाणच्या पोलीस कमिशनरला फोन लावायचा असेल तर सत्ताधारी पक्षातला मंत्री लागेल किंवा सत्ताधारी पक्षातला माणूस लागेल. आज त्या ठिकाणी तौफिकभाई थेट अजितदादांना फोन लावू शकतात. तौफिकभाई त्या ठिकाणी थेट भरणे मामाला फोन लावू शकतात की आमचा भाऊ जो आहे, माझ्या भावाला या ठिकाणी अमुक ठिकाणच्या पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे, कारण नसताना त्रास द्यायचं काम चाललेलं आहे. सत्तेत नसलेल्या माणसाचं कोण ऐकत नाही, लक्षात ठेवा. याच्याकरता सत्ता गरजेची आहे. आज देशाच्या पातळीवर फारुख अब्दुल्ला सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सरकारमध्ये होते. तिकडे पुरोगामी विचारात असलेले नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, यांनी कधी जातीवाद पोचलेला नाहीये. ममता बॅनर्जी सुद्धा एक काळ त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये होत्या. परंतु या लोकांनी कधीही पुरोगामी विचार सोडला नाही, सेक्युलर विचार सोडलेला नाही. त्यामुळे आम्ही देखील कधीही सेक्युलर विचार सोडणार नाही. पण प्रश्न आहेत, तुमच्या पाण्याचा प्रश्न राहावा लागेल, तुमचा त्या ठिकाणी हॉस्पिटलचा विषय सोडवायचा असेल तर सरकारमध्ये राहावं लागेल, आमच्या बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर सरकारमध्ये जावं लागेल. आमच्या इथं बसलेल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला जे 1,500 रुपये दिले जातात, ते अजितदादांनी ती योजना आणली, आमच्या आदिती तटकरेंनी ती योजना राबवली. भरणे मामा त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे त्याचे साक्षीदार आहेत. माझ्या गरीब माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये येतात. सरकारमध्ये अजितदादा होते, तिजोरीची चावी अजितदादाच्या हातात होती, म्हणून या राज्यामधल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना दर वर्षाला 70,000 कोटी रुपयापर्यंतचा लाडक्या बहिणीचा निधी दिला जातो. दर महिन्याला. उद्याच्याला तुम्हाला कोणतरी येईल 500 रुपये, 1,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये सुद्धा आमच्या मोहोळच्या नगरपालिकेत वाटले मामा मताला. पण लक्षात घ्यावा, ठेवा, माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये सरकार देते. वर्षाचे पैसे किती झाले? 7,500 रुपये असे कायमस्वरूपी मिळणार आहेत. आणि लक्षात ठेवा, महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेची आघाडी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जर उद्याच्याला महापौर बसला आणि जर तुम्ही अशीच साथ पुढे दिली, हा 1,500 रुपयाचा तुमच्या लाडक्या बहिणीचे 2,100 रुपये होतील, 3,000 रुपये होतील. ते फक्त हेच सरकार करू शकतं आणि ते अजितदादाच करू शकतात. त्यामुळे अजितदादाच्या पार्टीला तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ चिन्हाला पाठिंबा द्या आणि प्रचंड मताने तौफिकभाई सह जे 3 उमेदवार या प्रभागात आहेत आणि संपूर्ण सोलापूर शहरामध्ये सरसकट त्या ठिकाणी जिथं जिथं घड्याळ आहे तिथं माझ्या मुस्लिम बांधवांनी डोळे झाकून बटन दाबलं पाहिजे. डोळे झाकून म्हणजे डोळे झाकचल बटन हात जायचं दुसरी काही विचार न बाकीचा न करता त्या ठिकाणी घड्याळाचा त्या ठिकाणी बटन दाबलं पाहिजे, एवढंच त्या ठिकाणी सांग.